ये तुझ्यासाठी सरप्राईज आहे, ये बघ. अरे तुम्ही सगळेजण कधी आलात? सकाळी ज्या विषयावर तुझ्याशी बोललो ना त्याच विषयावर आत्ता बोलायला आलोय. पण मी सांगितलं ना आम्ही नाही येऊ शकत म्हणून. अगं मी सांगते, ते फक्त तुम्हाला दोघांनाच नाही तर आपल्या सगळ्यांना बोलवायला आलेले आहेत. राधिका, अगं फॅमिली पिकनिक म्हणतो ना आपण याला, मग आता तुमची फॅमिली सुद्धा आमचीच फॅमिली नाही का, म्हणून सगळ्यांनी जायचं, मजा करायची. आपण सगळेच एकत्र गेलो तर आणखीन मजा येईल ना. राधा सगळेच जण आग्रह करतायत एवढा, इव्हन मम्मा पण रेडी आहे. चल ना जाऊया. नाही नको. बाबांचं काय? मी त्यांचा विचार करून हे सगळं बोलते. म्हणूनच तर त्यांनी आम्ही सोबत घेऊन जायला आलो आहो ना. का पण बाबा येतील असं वाटतंय का तुम्हाला? विचारून बघायला काय हरकत आहे? बघते हा होते कालाच. ये प्लीज मिस्टर दीक्षित, एकाच गोष्टीवर पुन्हा पुन्हा चर्चा करायला मला अजिबात आवडत नाही. मी एकदा डिसिजन घेतला की तो जनरली निर्णायक असतो. तेव्हा उद्या सकाळपर्यंत मला मेल पोहोचेल याची खात्री करा. मी नंतर फोन करतो. नमस्कार. नमस्कार वसू, आय एम सॉरी, मी पूर्णच विसरलो. आज आपल्याकडे काय पूजा वगैरे आहे का? नाही. अरे मग ही सगळी मंडळी आज ही सहज. अच्छा, इतके सगळेजण, सो मच मॅन पॉवर टुगेदर. अरे डॅड आग्रह करायला आलेत ते, म्हणजे पिकनिकला तू पण येशील का असं विचारायला आले. हा पिकनिक? हा म्हणजे इथे जवळपासच. हो वा, वर्षातनं आम्ही 2 दिवस कुठे कुठे जात असतो ना. गुड. अहो तेवढाच जरा रोजच्या जगण्यातून विरंगुळा मिळतो ना. हा एकदम. हा भरा, आमच्या पिकनिक मध्ये खूप मजा येत असते. हा, आणि आम्ही सगळे ना आमचं वय वगैरे विसरून खूप मजा करतो. तुम्हाला पण मजा येईल. हो, आणि म्हणूनच आम्ही तुम्हालाही सांगायला आलोय, तुम्ही पण आमच्या बरोबर पिकनिकला चला. अहो तुम्हालाही मजा येईल. खरंच, एका दिवसाच्या पिकनिक मध्ये तुम्ही एका वर्षाचा जो काही त्रास असेल ना, जो काही कंटाळा असेल, सगळा विसरून जाल पहा, आणि पुन्हा नव्या वर्षाची ऊर्जाही मिळेल तुम्हाला. एक मिनिट. ऍज फार एज आय कॅन रिमेंबर, तुम्ही आजारी होतात ना? हो, होतो ना. अहो मग पिकनिकला कुठे निघालायत? घरी बसून आराम करायचा. यशवंतराव, तुम्ही आता काही काळजी करू नका. अहो मी एकदम ठणठणीत आहे. तुम्हाला सांगतो, सगळे रिपोर्ट्स माझे नॉर्मल आलेत. आणि आता एकदा पिकनिकला जाऊन आलो ना की कुठलाही आजार माझ्या जवळपास सुद्धा फिरकणार नाही. फॅमिली पिकनिकला गेलं ना की अशी मजा येते. पाहिलंस यश, पिकनिकच्या नुसत्या कल्पनेनेच हे सगळी लोक एवढी खुश झाली आहेत. पण प्रत्यक्ष गेल्यावर तर काय होईल, एवढे आनंदित होतील. तू पण यायला तयार झालास ना, त्या सगळ्यांना किती आनंद होईल. हा नाही बसू, तुम्ही सगळे जाऊन या. मला नाही जमणार यायला. बाबा प्लीज, फक्त 1-2 दिवसांचा प्रश्न आहे. राधिका, 1-2 दिवसांमध्ये मार्केटमध्ये खूप काही होऊ शकतं. सो हा बोला. शानू बेबी, काय झालं? काय नाही, नथिंग. गॅरीचा विचार करतेस ना? म्हणजे गॅरीचाच विचार करतेस? मम्मा अगं हा असं कसं बोलतो आपल्याला इथनं निघून जा म्हणून? अरे तू लाख म्हणे निघून जा, आपण जायचं का? या घरासाठी पैसे कोणी भरलेत? मी. मग जायचंय तर तो जाईल, आपण का जायचं? मम्मा तो पॉइंटच नाहीये. पण मग अगं मम्मा, इतके वेळा इतकं सगळं घडलंय, इतके वेळा चिडलाय तो माझ्यावर, आमचं भांडण झालंय, रागावलंय, मारलंय एकमेकांना पार. पण मम्मा आज ज्या पद्धतीने तो बोलत होता ना, असं वाटत होतं की ही इज लॉस्ट हिज कॉन्फिडन्स. शानू बेबी,
मी इथे आले ना तेव्हाच ओळखलं होतं की गॅरीला कॉन्फिडन्सच नाहीये, त्याच्यातला कॉन्फिडन्स लूज झालाय कम्प्लिटली. तो ना असा बुडायला लागलाय, गटांगळ्या खातोय. पण त्याच्याबरोबर आपल्याला बुडून चालणार नाही ना जिनू बेबी. आपण कशाला गटांगळ्या खायचा? आपल्याला पोता आलं पाहिजे. मग गॅरीचं काय? शनू बेबी, आपल्याला जर पोहता आलं तर आपण गॅरीला बाहेर काढू शकतो ना. मम्मा अगं पण स्विमिंगचा काय संबंध आहे या सगळ्याशी? नाही, माझं चुकलं. येस येस, आय विल वेट फॉर युअर कॉल. बाय. अरे तुम्ही सगळे अजून उभेच का? बसा ना. हा, नाही म्हणजे आम्हाला हेच म्हणायचं होतं की तुम्ही पण आमच्या बरोबर पिकनिकला चाला ना. अजून तोच विषय. हे बघा, मी तुम्हा सगळ्यांना माझा निर्णय आधीच कळवलेला आहे. अरे यश, आता एवढा सगळा ते आग्रह करतायत तर एकदा विचार करून बघायला काय हरकत आहे? आणि डॅड, पिकनिक होईल, एक फॅमिली गेट टुगेदर होईल. चल ना. हो ना बाबा, मी तुम्हाला खात्री देते तुम्हाला खरंच खूप मजा येईल. नाही, जरा स्पष्टच बोलू का? बोला, स्पष्ट बोला. तुम्ही आमच्यावर नाराज तर नाही ना? म्हणजे तुम्ही आम्हाला भेटल्यापासून आमच्या वागण्यात, बोलण्यात काही चुका तर झाल्या नाहीत ना? नाही नाही, असं काहीही नाही. हे बघा, राग, लोभ या सगळ्या गोष्टी अशाच मंडळींना होतात जे प्रत्येक गोष्टीमध्ये जरा जास्तच इमोशनली विचार करतात. माझ्या अगोदरपासून सगळ्या मीटिंग लाईंड अप आहेत, दॅट्स ऑल. बाकी मी सोडून माझ्या घरातली इतर सगळी मंडळी तुमच्या बरोबर येऊ शकतात. मस्त रे डॅड, तू सोडून केवढी लोक उरली ना. पण काय सौमित्र, ऑलरेडी हा विषय माझ्या लाईनअप मध्ये नसताना सुद्धा मी खूप वेळ घालवलाय याच्यावर चर्चा करण्यात. मला तरी माझी कामं आहेत. गुड नाईट. काही चेहरे पाडायची काही गरज नाहीये. त्याचा स्वभाव तसा आहे, त्याला काम सोडून दुसरं काही सुचत नाही. पण आपण जाणार आहोत. मी, राधिका आणि सौमित्र तुमच्या सोबत येणार. आई पण बाबांचं काय? अगं, तू सारखा बाबांचाच विचार करणार आहेस का कधी आई काय म्हणते हेही ऐकणार आहेस? हे बघ, आपल्यासाठी हा विषय संपलेला आहे. आता तुझ्या बाबांच्याच भाषेत सांगायचं असेल तर आपण या विषयावर खूप बोललेलो आहोत. माझा निर्णय झालेला आहे. दॅट्स फायनल. देवाने 2 हातपाय दिलेत ना, त्यापेक्षा काम करा ना तुम्ही. नाहीतर भीक मागा, काहीही करा. आणि असली जमीन वगैरे मागण्यापेक्षा ना एखादा जॉब कर ना सरळ. यांना लाख वाटेल, पण यांना कोणी नोकरी द्यायला हवी ना. नोकरी नाही, पैसे नाही, नोकरी नाही, पैसे नाही. नाही, मला माहिती आहे ना, फायनान्शियली वीक आहे म्हणून जो येतो तो मला शहाणपण शिकवतोय. काय वाटेल ते बोलतो, काही इज्जत नाहीच आहे गुरुनाथ सुभेदारची. आधी शनाया, मग तिची मम्मा आणि आता सौमित्र, राधिका, या दोघांनी तर आई बाबांच्या समोरच माझा अपमान केलाय परत एकदा. नाही, बस झाला. आता एक चान्स हवाय, एक चान्स हवाय मला स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी. असा धडा शिकवेन ना की माझं नाव आयुष्यात कधी विसरणार नाही. आई बाबांना वाटत नसेल ना तर आपण नको ना जाऊया. अगं, पण त्यांनीच तर आपल्याला सगळ्यांना जायला सांगितलंय ना. ते सगळेजण होते म्हणून ते हो म्हणाले असतील. हे पा, आम्ही युरोप टूरचं नाही सांगितलं ते त्यांच्या मनात असणार. नाही करा, मला नाही वाटत असं. आणि डॅड असा माणूसच नाहीये, त्याच्या मनात जर असं काय असेल तर तो बोलून दाखवेल. तर मला तसं वाटतंय. म्हणजे मी इथे राहायला आल्यापासून पाहते ना, थोडं तरी ओळखायला लागले मी त्यांना. हे बघ, तुझा हट्टच असेल ना तर मी पुन्हा एकदा त्याच्याशी बोलते. प्लीज. तू आता नको विचार करत बसूस या सगळ्याचा. हा, शांत राहा. मला थोडं काम आहे, ते आटपून येतो.
यश, अरे मी तुला काहीतरी विचारलंय. ऐकलंय मी. अरे मग बोल ना काहीतरी. हे बघ वसू, त्यांचं इथे येऊन मला पिकनिकसाठी विचारणं हेच मला अजिबात आवडलेलं नाही. का? का म्हणजे मी इतकी छान युरोपची ट्रिप प्लॅन नव्हती केली या दोघांसाठी. तेव्हा याच महाजनीच्या तब्येतीची सबब सांगून त्यांनी ट्रिप कॅन्सल केली आणि आता हेच महाजनी यांना घेऊन ट्रिपला निघालेत, पिकनिकला. वा, छान. हे बघ यश, त्यांच्यासाठी राधिका ही त्यांची मुलगी आहे आणि राधिकामुळेच त्यांचे आणि आपले काही संबंध आहेत. त्यांना राधिका किती जवळची आहे हे आपण लग्नात पाहिलं, तूही स्वतः अनुभवलंस. त्यामुळे त्यांच्या आजारपणामध्ये जर या दोघांनी त्यांची युरोप टूर कॅन्सल केली तर आपणही ते समजून घ्यायला हवं ना. त्याला समजून घ्या, त्याला समजून घ्या. अरे मला कधी कोण समजून घेणार आहे? काय मी फॅमिलीचा मेंबर नाही? अरे असं का म्हणतोस? मी बरोबर तेच बोलतोय. हे बघ, प्रॉब्लेम माझा नाहीये, प्रॉब्लेम तुम्हा लोकांचा आहे. प्रत्येक फॅमिली मेंबरच्या बाबतीत तुम्ही वेगवेगळ्या रिॲक्शन देत असता. म्हणूनच मला असं इमोशनली विचार करणं अजिबात आवडत नाही. तुमच्या लेखी असेल मी चुकीचा, पण माझ्या लेखी मी अत्यंत बरोबर वागतोय. का? कारण मी नेहमी प्रॅक्टिकली विचार करतो. तू एकसारखे मला प्रश्न विचारतेस ना, आता मी तुला विचारतो. तू मला सांग, युरोपच्या ट्रिपला जाणं यांनी महत्वाचं होतं का या पिकनिकला जाणं महत्वाचं आहे? युरोप टूरचं तर तू काही बोलूच नकोस. हनीमून पॅकेजच्या नावाखाली तू त्यांची बिझनेस मीटिंग अरेंज करून ठेवली होतीस. म्हणजे सांगताना फिरायला पाठवलं असं म्हणायचं आणि प्रत्यक्षात हे तिथे जाऊन करणार काय होते तर तुला सुचलेलं बिझनेस डील. एम आय राईट? सो व्हॉट? तेव्हाही मी राधिकाच्या फायद्याचाच विचार नव्हतो करत. या अशा मीटिंग्स कधी अटेंड करणार आहे ही मुलगी? हे बघ, एका अपकमिंग इंडियन बिझनेस वुमन साठी ही केवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी असू शकली असती याची तुला कल्पना येत नाहीये. तुला खरंच असं वाटतंय की यांना युरोपला पाठवण्याचा माझा विचार चुकीचा होता? नाही नाही, मला तसं काहीही म्हणायचं नाहीये. अरे पण तू चुकीचा विचार करत नाहीस असं म्हणताना दुसऱ्यांना चुकीचं ठरवू नकोस ना. ह्या टूर बद्दल तुझी कशी अशी स्वतःची मतं होती, तसंच ह्या पिकनिकच्या बाबतीतही सौमित्रचं काही ना काही मत असणार ना. इतकं सगळं बोलून झाल्यानंतरही तुम्हाला तुमचीच मतं महत्वाची वाटतायत तर असो. हे बघ बसू, मी तुम्हाला पिकनिकला जाण्यापासून रोखलेलं नाही. मात्र या विषयावर मला तुझ्याशी एकही शब्द अजून बोलायचा नाही. प्लीज यश, असं रागावू नकोस ना. आता मी रागवायचं का नाही हे सुद्धा तू मला सांगणार आहेस? ए राधा, हा? हा बोळा, सॉरी, हे माझे कपडे मी जरा- करते. हा. राधा, काय? ऐक ना, हा कॉटनचा मला घरात घालायला जरा बरा पडतो. बरं, ठीक आहे. राधा, ऐक ना, हे बघ, हे जरा टाक. सौमित्र, एक एक गोष्ट काय आणतोयस? एकदा सांग ना सगळं जे घ्यायचंय ते. अगं, तर मला एक 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 करत सुचत राहतं ना. पण बाकी सगळं घेतलंयस ना तू? सगळं भरलंय मी. नक्की? हो. आईची शाल घेतलीयस? घेतलीयस का? एक मिनिट हा. अरे सावकाश. अरे आहे, शाल आहे. हा. शाल आहे. आणि तुझ्यासाठी एक खाऊचा डबा ठेव. खाऊचा डबा पहिला घेतलेला आहे, काय टेन्शन मग नाही. ठीक काय आहे. tension नाही. ए राधा, काय? हे ठेवून दे. एवढं. अरे किती कपडे घेतोयस तू? मला लागतात ग, स्विमिंग असतं आणि काय काय असतं ते मला सतत बदलायला लागतं. एवढ्याची गरज नाहीये खरं तर. ठेवून दे. बर. हा, बरं ऐक ना, हो. तू माझं विचारलंयस, मम्माचं विचारलंयस, तुझी बॅग असणार आहे, तुझ्या काही वस्तू असणार आहेत का नाहीयेत? नाही, तुमच्या दोघांचं झालं ना की मी माझं बघते. वा, छान. बर, एकदा काय ग, झाली का तयारी? हो, झाली सगळी तयारी. मला रात्रभर झोपच नव्हती पिकनिकला जायचंय म्हणून. पहाटे झोप लागली
तरी तू लवकरच उठली असशील, कारण हा तर स्टडी मध्ये फारच उशिरापर्यंत झोपलेला होता. तुला स्टडी रूम मध्ये पाहिल्यावर मला प्रश्नच पडला की तू तिथे का झोपलास. काय विचारते मी? अगं ते काय झालं, मी कालच एक पुस्तक वाचायला घेतलंय नवीन, म्हणजे छान आहे ते, तू पण वाच. तर ते पुस्तक वाचत मी म्हणजे इथेच बसलो होतो, पण असं लाईट चालू राहणार, हिची झोप पण उडणार, म्हणून मी स्टडी रूम मध्ये जाऊन वाचत होतो ते पुस्तक. हो का ग राधिका? अगं तू परत तिलाच काय विचारतेय, मी सांगतोय ना तुला, खरं सांगतोय. बरं सांग. काय झालं म्हणजे ती बिचारी खरंच मला बोलवायला आली होती, अरे सौमित्र चल सौमित्र चल, पण मीच तिला सारखं सांगत होतो तू पुढे हो तू पुढे हो, कारण इतकं छान होतं ना पुस्तक की म्हणजे आता तिलाही कळलं नाही, तिला कधी झोप लागली आणि मलाही पुस्तक वाचता वाचता कळलं नाही की कधी डोळा लागला. असं झालं सगळं. अच्छा असं होतं होय. मला वाटलं की काय मम्मा आता पिकनिकला जायचं, तू कुठल्या विषयावर बोलत बसलीयस? तू माझी आंघोळ राहिली आहे इकडे आणि मला पिकनिकचे छान कपडे घालायचे आहेत आणि तुझी बॅग भरली आहे राधाने, हा शाल पण इथे घेतली आहे, पण बाकीचं सगळं सामान घेतलं का एकदा चेक करून घे तू. राधिकाने बॅग भरली आहे ना, म्हणजे मग ते सगळं नीट असणारच. नाही आई, तरी सुद्धा एकदा चेक करा, काही राहायला नको. बॅग तुमची हॉलमध्येच ठेवली आहे. बरं ठीक आहे, म्हणतेच आहेस ना, तर बघते मी. ठीक आहे, एक पिशवी कामी येईल. तुमचं झालं की नाही सांगा बरं. आवरलं का? आवरलं का मला विचारते, एक एक वस्तू तू आणून देते, तुझ्यामुळे उशीर होतोय. कामाच्या वस्तू आहेत ना. राहू दे. आई बरं. आता काय आणखी विसरली? हो तुमच्यासाठी तळलेला चिवडा घेतला होता ना, काढून ठेवला आणि घ्यायला विसरले. पटापट घेते आणि येते. चला आता झाली की नाही तुमची तयारी? आम्ही तयार आहोत. एकदम तयार. नाही सगळं तयार आहे, बस यांच्यासाठी तळलेला चिवडा पण तुमचा चिवडा राहू दे आता. मी खूप घेतलाय चिवडा, तुमचा चिवडा परत आल्यावर खाऊया. सरिताईने मी पण फराळाचं खूप काही घेतले. तुम्ही चला आता आता तू काही घेऊ नकोस. मला सांगा राधिका आणि सौमित्र खाली येऊन थांबलेले आहेत ते, चला लवकर. आणि बसून राहत आई. त्या पण आल्यात खालती. आई बाई पहा बरं, खाली येऊन थांबल्या, वर नाही आल्या. आल्या असता दोन चहा घेतला असता. आपण तिकडे गेलो, चहा घेऊ तिकडे गेल्यावर आपण. त्यांच्यासाठी ना मी खास रव्याचे लाडू करून घेतले. मागच्या वेळेला त्यांना आवडले होते ना म्हणून. बरं त्यांना द्या बरं, खुश होतील एकदम. निघायचं का आता? आनंद जेनीचं काय? आनंद आणि जेनी डायरेक्ट येणारे तुम्ही, चला आता. तरी बरं आज नाना नाहीये, ते असते ना त्यांनी एक क्षण तुम्हाला थांबून दिलं. चला. त्यांचा उत्साह तर कोण आपला जीव काढला असता त्यांनी. चला लवकर चला लवकर. बरं झालं नाही चला. मी चलता का आता? चाल वगैरे घेतली का काय? घेतली तू चल पहिले. चालते सगळं बंद केलेलं आहे. सगळं बंद केलं ना. सगळं घेतलेलं आहे. बंद केलं ना. अहो केला की असं अहो काय वेळी आहेस की काय? अरे काय कुठे आहेत तुझी माहेरची मंडळी? किती उशीर? अगं असं नाही ग, ते अशी प्रथा असते ना लग्न झाल्यावर माहेरच्या मंडळींना बोलायचं वगैरे, तसं एवढं सिरियसली काही नाही. कुठेत पण येत आहेत. आले आवाज आले. अहो काय नानी, तुम्ही वेळेत येणार आहे ना नेहमी, हे काय? हो पण तुझे सासू सासरे निघतील घरात ना तेव्हा. त्यांचं काय आवरेच ना. अरे असू दे, मी नाही ठेवतो. अरे ठेवतो. हो सांभाळू ना, सांडेल बिंडेल का. चला बसा. बरं तुमच्यासाठी ना रव्याचे लाडू आणलेत मी. तुम्हाला जे आवडले होते. तुपाची अंघोळ. आधी ना रवा भाजून घ्यायचा नाही तुपावरती. आधी रवा कोरडा भाजायचा, मग नारळ घातलेले आणि रवा चांगला तुपावर तुम्ही पुढे बसता का? अहो चला ना नानी, आता चर्चा नको, ट्रॅफिक लागेल आपल्याला. चला त्रास आहे का? बसा ना कुठे. चल मम्मा, आम्ही आमच्या गाडीने येतो. मागे राहा. तुम्ही मागे राहा. चला पुढे चला.